मराठमोळा सण. क. कणभर बाना. र. रंगीबिरंगी तिळगुळ. स. संगीतमय वातावरण. क्रा. क्रांतीची मशाल. त. तळपणारे तेज. नमस्कार, मी अश्विनी. आपण बघत आहात शंखनाद. भारत हा कृषी प्रधान देश आहे व त्यामुळे या भारत देशात कृषी व्यवस्था व त्यांच्याशी निगडित अनेक सण समारंभ साजरे केले जातात. त्याचप्रमाणे मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या 10व्या मराठी महिन्यात येणाऱ्या शेती संबंधित सण असून सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे. या दिवसामध्ये शेतात आणि मड्यांमध्ये आलेल्या धान्यांचे वाण विवाहित स्त्रिया एकमेकांना देतात. हरभरे, ऊस, बोर, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगड्यात भरून त्या देवाला अर्पण करतात. बायका उखाणे देखील घेतात. या दिवसामध्ये लहान मुलांचे बोरन्हाण करतात, हळदी कुंकू देतात व एकमेकांना तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे देखील म्हणतात. तसेच अनेक गावात पतंग उत्सव देखील आयोजित केला जातो. या दिवशी आकाशात विविध रंगांच्या आकारांची पतंगे उडताना दिसतात. पतंगांचे विविध आकार रंग पाहून मन प्रसन्न होते. एकमेकांशी असलेले कटुता विसरून प्रेमाने वागा असा संदेश देणारे मकर संक्रांत म्हणजे आनंदाची पर्वणीच. या सणांमागे अनेक पौराणिक कथा दडलेली आहेत. मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने सकारसूर नावाच्या राक्षसांचा वध केला आणि सर्व लोकांना सुखी केले. त्या दिवशी सूर्य मकर राशीत होता म्हणून त्या दिवसाला मकर संक्रांती देखील म्हटले जाते. या सणानिमित्त तिळगुळ देण्याची पद्धत देखील आहे. काळी वस्त्रे घालण्याची प्रथा सुद्धा आहे. यामागे विज्ञान देखील दडलेलं आहे. हा सण येतो थंडीच्या दिवसात, त्यामुळे शरीराला स्निग्ध व उष्ण पदार्थांची गरज असते म्हणून तिळगुळ खाण्याची पद्धत देखील आहे. काळे वस्त्र थंडीपासून रक्षण करते म्हणून काळे वस्त्र या दिवसांमध्ये शुभ मानले जाते. त्याचप्रमाणे विविध राज्यांमध्ये या सणाला विविध नावाने ओळखले जाते. पश्चिम बंगालमध्ये पौष संक्रांती, तामिळनाडूमध्ये पोंगल, केरळमध्ये मकरविलक्कू, आसाममध्ये माघ बाहू, गुजरातमध्ये वासी उत्तरायण, पंजाबमध्ये लोहरी, नेपाळमध्ये संक्रांत अशा विविध पद्धतीने लोक हा सण साजरा करतात. अशा नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा शंखनाद न्यूज. तोवर धन्यवाद.